जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सगळ्यांना रिपब्लिक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी करंट अफेअर्सवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत आणि हे प्रश्न जिल्हा न्यायालय भरतीच्या लिपिक आणि शिपाई पदाकरता अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। जर तुमचा चालू घडामोडीवरचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही ही प्रश्नपत्रिका सॉल्व करून तुमचा स्कोर चेक करू शकता। तर सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न ओके, पहिला प्रश्न बघा। फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेव्हिलियर ऑफ द लिजन डी ऑनूर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ठीक आहे, कोणाला सन्मानित करण्यात आले? फ्रान्सचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन नंबर अ VR ललितंबिका यांना सन्मानित करण्यात आले। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, चक्रवात मिचांग हे नाव कोणत्या देशाने बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रवाताला दिले होते किंवा दिले आहे? ठीक आहे, तर बघा, बंगालच्या खाडीमध्ये चक्रवात आले होते आणि त्या चक्रवाताला मिचांग हे नाव कोणत्या देशाने दिले? तर ऑप्शन नंबर अ म्यानमार या देशाने दिले। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, भारताची 84वी 84th ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनली आहे? ठीक आहे, कोण बनली आहे? IMP प्रश्न आहे। तर कोण बनली आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर बी बघा, वैशाली रमेश बाबू। ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे, फिफा अंडर-17 विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। डिसेंबर 2023 मधले हे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। फिफा अंडर-17 विश्वकप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर हा फ्रान्स आणि जर्मनीमध्ये याचा फायनल झालं होतं विद्यार्थी मित्रांनो, आणि जर्मनी या देशाने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे, फिफा वर्ल्ड कप अंडर-17। ठीक आहे, बघा, इम्पॉर्टन्स पॉईंट आहे, फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2023 आयोजन झालं होतं इंडोनेशियामध्ये। संस्करण एडिशन होतं 19वे। विजेता देश आहे जर्मनी आणि उपविजेता रनर अप कंट्रीज आहे फ्रान्स। ठीक आहे, नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, फिफा अंडर-17 विश्वकप 2023 मध्ये गोल्डन बूटचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्या खेळाडूने जास्त गोल केले त्यांना गोल्डन बूटचा पुरस्कार मिळतो फुटबॉलमध्ये, आणि तो कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन नंबर ए पॅरिस ब्रुनर यांना। ठीक आहे, पॅरिस ब्रुनर। नेक्स्ट बघा, आता बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे गोल्डन बॉल, सिल्वर बॉल आणि ब्रॉन्झ बॉल, त्यानंतर गोल्डन बूट, सिल्वर बूट, ब्रॉन्झ बूट। तर हे तुम्ही सगळं बघू शकता कोणाला काय मिळालेलं आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, आशियाई पुरस्कार संमेलन 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ठीक आहे, युवा खेळाडू कोणाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन नंबर अ शीतल देवी यांना। ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे। शीतल देवी यांचा संबंध कशाची आहे? तर पॅरा तिरंदाजी। कोणत्या खेळाडू आहे त्या? शीतल देवी पॅरा तिरंदाजी। आणि कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर जम्मू काश्मीर। ठीक आहे, नेक्स्ट बघा, मंगळ ग्रहावर मार्स रोवर मिशनची कमान सांभाळणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे। तर कोण आहे? ऑप्शन नंबर ब अक्षता कृष्णमूर्ती। कोण आहे? अक्षता कृष्णमूर्ती। ठीक आहे, नेक्स्ट बघा, तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनले? आताच तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर ऑप्शन नंबर ए अनुमुल्ला रेवंत रेड्डी। ओके, त्यानंतरचा प्रश्न, डिसेंबर 2023 मध्ये इंटरपोलची 91वी बैठक कुठे पार पडली? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। इंटरपोल महत्त्वाची संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि डिसेंबर 2023 मध्ये त्याची 19वी बैठक झाली होती। ते कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा, विएना। कोणत्या ठिकाणी झाली? विएना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे, ऑस्ट्रिया। आणि 90वी जी बैठक होती ती झाली होती नवी दिल्लीमध्ये। ठीक आहे, आपल्या भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये झाली होती। आणि 91वी जी बैठक आहे ते वियना
वियना या शहरामध्ये झाली आणि ती ऑस्ट्रियाची राजधानी. ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे कोणती? वियना. ओके. नेक्स्ट बघा, आता बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स. इंटरपोलची स्थापना कधी झाली? तर 7 सप्टेंबर 1923 स्थापना झाली आहे इंटरपोलची. मुख्यालय कुठे आहे? तर लेऑन, फ्रान्समध्ये याचं मुख्यालय आहे आणि सदस्य देश आहे विद्यार्थी मित्रांनो 196. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, मिझोरामचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ठीक आहे, मिझोरामचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर लाल दुहोमा हे मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न, चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या कधी पोहोचले? महत्त्वाचा प्रश्न आहे. चंद्रयान 3 बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचलेले आहेत. कोणत्या दिवशी, कोणत्या तारीखला पोचले ते आपल्याला सांगायचं आहे. तर कोणत्या तारीखला पोचल्या विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर अ बघा, 23 ऑगस्ट 2023ला. ठीक आहे, 23 ऑगस्ट 2023 रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचले आणि 14 जुलै 2023 लॉन्च करण्यात आले. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चंद्रयान 3च्या रोवरचे नाव काय होते? तर चंद्रयान 3च्या रोवरचे नाव काय होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. चंद्रयान 3च्या रोवरचे नाव काय होते विद्यार्थी मित्रांनो? तर प्रज्ञान हे चंद्रयान 3च्या रोवरचे नाव होते. नेक्स्ट बघा. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, या ठिकाणी चंद्रयान 3च्या रोवरचे नाव होते प्रज्ञान आणि लँडरचे नाव काय होते? विक्रम. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर त्या भागाचे नामकरण काय करण्यात आले? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर चंद्रयान 3 23 ऑगस्ट 2023ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साऊथ पोलवर पोहोचले आणि तेव्हा त्याचे नरेंद्र मोदीजी यांनी नामकरण केले होते. कोणते? तर ऑप्शन नंबर ए, शिवशक्ती पॉईंट. त्याला नाव देण्यात आले होते शिवशक्ती पॉईंट. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, डिसेंबर 2023 महालक्ष्मी योजना व राजीव आरोग्यश्री योजनेचा प्रारंभ कोणत्या राज्याने केला? महत्त्वाचा प्रश्न आहे. डिसेंबर 2023 महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री योजनेचा प्रारंभ कोणत्या राज्याने केला होता? तर कोणत्या राज्याने केला होता विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर ए, तेलंगणा या राज्याने. तेलंगणा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, टेनिसमध्ये WTA प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? ठीक आहे, WTA प्लेयर ऑफ द पुरस्कार कोणाला मिळालेला आहे टेनिसमध्ये? कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन नंबर अ, इगा स्विस्टेक यांना मिळालेला आहे. ओके. नेक्स्ट बघा, टाटा IPL 2023साठी सर्वात महाग खेळाडू कोण बनला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. टाटा IPL 2024साठी सर्वात महाग प्लेयर कोण बनला आहे? तर बघा, मिशेल स्टार्क हा सगळ्यात महागडा खेळाडू बनला आहे आणि तो ऑस्ट्रेलियाचा आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया. आणि IPLमध्ये कोणत्या संघाकडून तो खेळणार आहे? तर KKR, कोलकाता नाईट रायडर्सकडून तो खेळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2024 सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला निवडलेले आहे टाटा IPL 2023 आणि तो 24.75 करोडमध्ये गेलेला आहे. ठीक आहे, 24.75 करोड. त्यानंतर बघा, ऑप्शन नंबर बी, पॅट कमिन्स हा दुसऱ्या नंबरवर सगळ्यात महागडा खेळाडू आहे 20.50 करोडमध्ये. आणि पॅट कमिन्स हा सुद्धा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि तो हैदराबाद, ठीक आहे, सनराइज हैदराबाद या संघाकडून खेळणार आहे. आणि तिसऱ्या नंबरवर कोण आहे? तर डॅनियल मिचल. ठीक आहे, डॅनियल मिचल न्यूझीलंडचा खेळाडू आहे आणि तो चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, ICC 50-50 ओव्हर वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला?
ठीक आहे. 2023मध्ये ICCचा वन डे वर्ल्ड कप झाला होता. तो कोणत्या देशाने जिंकला? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनल झाली होती विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑस्ट्रेलिया 6व्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. ठीक आहे. तर उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर बी, ऑस्ट्रेलिया. ओके. नेक्स्ट बघा, अयोध्या येथे राम मंदिरात राम मंदिरात प्रतिष्ठापन झालेल्या श्रीरामाच्या मूर्तीला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, ट्रेंडिंगवाला प्रश्न आहे. ठीक आहे. तर कोणत्या नावाने ओळखले गेले? तर रामलल्ला. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, अयोध्या राम मंदिरात एकूण किती मीटर लांबीची अगरबत्ती जाळण्यात आली होती? ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एकूण किती मीटर लांबीची अगरबत्ती अयोध्या राम मंदिरामध्ये जाळण्यात आली होती? तर ऑप्शन नंबर अ, 108 मीटर लांबीची अगरबत्ती. ओके. त्यानंतरचा प्रश्न, BCCIचा 2023 वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ठीक आहे. तर कोणाला जाहीर झालेला आहे? तर बघा, ऑप्शन नंबर बी, दीप्ती शर्मा यांना. ठीक आहे. ऑप्शन नंबर ब, दीप्ती शर्मा. त्यानंतरचा प्रश्न, BCCIचा 2023 वर्षाचा पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर पॉली उमरीगर हा पुरस्कार BCCIने 2023मध्ये कोणाला प्रदान केला आहे? तर ऑप्शन नंबर अ, शुभमन गिल यांना. ओके. नेक्स्ट बघा, डॉक्टर BR आंबेडकर यांच्या 125 फूट उंच काश्य पुतळ्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125 फूट मूर्ती स्टॅच्यू कोणत्या राज्यामध्ये लावण्यात आला? तर कोणत्या राज्यामध्ये? ऑप्शन नंबर क, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, म्हातारी वंदना योजना. ठीक आहे. म्हातारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ओके. म्हातारी वंदना योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे? तर ऑप्शन नंबर अ, छत्तीसगड या राज्याने. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एका शहरामध्ये 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहे, आणि ते शहर कोणते आहे? तर सोलापूर या शहरामध्ये. ऑप्शन नंबर क, सोलापूर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशामध्ये सुरू होत आहे? आणि आता ती स्पर्धा सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अंडर-19 वर्ल्ड कप विश्वकप क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये सुरू झाली आहे? तर दक्षिण आफ्रिकामध्ये, साऊथ आफ्रिका. ओके. आणि शेवटचा प्रश्न बघा, ICC T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 ICC T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशामध्ये सुरू होत आहे? तर कोणत्या देशामध्ये सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज दोघं, ठीक आहे, को होस्ट असणार आहे. ओके. अमेरिका आणि वेस्ट इंडिज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.